म्हसळा शहरातील कोट्यावधीच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सध्या शहरातील नागरिकांना नवीन गोष्ट राहिले नाहीये. मात्र हे विकास काम तकलादू असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळते. तत्करे कुटुंबियांनी श्रीवर्धन मतदारसंघात शेकडो कोटी रुपयांची कामे शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून आणली असून निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे खर्च झालेला निधी वाया जातोय असा आरोप स्थानिकांकडून होतोय. म्हसळा शहरातील होळीचा पटांगण येथे काही महिन्यांपूर्वी झालेले काम असो किंवा मराठी शाळा नंबर 1 समोरील गटाराचे आणि स्वयंभू लक्ष्मेश्वर मंदिर परिसरातील प्लेवर बॉक्सचे काम खराब झाल्याची परिस्थिती असून ही कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केली जाते. निकृष्ट दर्जाच्या कामांचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आज म्हसळा नगर पंचायतच्या माध्यमातून आज होळीचं पटांगण, मराठी शाळेचा गटार किंवा शंकर मंदिरमध्ये झालेल्या विकास कामाबाबत मी आज तुम्हाला इथे निवेदन करतो की आज ही संपूर्ण कामं ही निकृष्ट प्रकारे झालेली असून त्याच्यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही आहे. आज नगरपंचायत आणि असणारे ठेकेदार हे आपल्या संगनमताने हे निकृष्ट काम करत असताना बिलं लाटण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आज हे ठेकेदार हे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी असल्याने आज त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही आणि सामान्य जनता जर याबाबत आवाज उठवत असेल तर असणारे इथले पुढारी तथाकथित आमदार खासदार या संबंधित ठेकेदारांवर कारवाई करतील का, हा आमचा जनतेचा प्रश्न आहे. आणि जर यापुढे जी कामं जर नगरपंचायत माध्यमातून होत आहेत ती कामं जर योग्यरित्या आणि योग्य पद्धतीने झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढील भविष्य काळामध्ये यांच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या मनमानी वृत्तीला चाप बसवल्याशिवाय राहणार नाही.